रामकृष्ण हरी मंडळी, नमस्कार. महाराष्ट्र टॉप न्यूज या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज लातूर जिल्ह्याला एक सौभाग्याचा दिवस उजवलेला आहे. आज पासून पुढील 9 दिवस लातूर जिल्ह्यामध्ये अखंड हरिनाम संगीत गाथा पारायण सप्ताह सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की 750 वर्षांनंतर हा सगळ्यात मोठा कार्यक्रम लातूर जिल्ह्यातला किंवा महाराष्ट्रातला भव्य दिव्य असा सोहळा लातूर जिल्ह्याला प्राप्त झालेला आहे. तर याच पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत श्रीकांत रांजणकर साहेब आहेत आपल्यासोबत आणि व्यंकट पनवे साहेब सुद्धा आहेत. तर साहेब, आजचा दिवस लातूर जिल्ह्यासाठी किंवा महाराष्ट्रासाठी, मराठवाड्यासाठी आणि वारकरी धारकऱ्यांसाठी किती महत्त्वाचा आहे? खरं पाहता आजचा दिवस अगदी मोठा, मराठवाड्यासाठी तर खूप अभिमानाचा आणि गर्वाचा दिवस आहे. त्यातल्या त्यात लातूरकरांसाठी आज खरं पाहता जगद्गुरु तुकोबारायांचा भव्य दिव्य असा पालखी सोहळा, संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा 750वा सुवर्ण महोत्सव या निमित्ताने लातूर येथून हा पालखी सोहळा खंडापूर येथील कृषी उत्पादन बाजार समितीच्या मैदानामध्ये भव्य दिव्य अशा रुद्ररूपामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. हे आम्हाला लातूरकरांच्या अभिमानाची गोष्ट आहे. आणि सर्वात विशेष बाब म्हणजे अशी की आतापर्यंत मराठवाड्यात एवढ्या जॉईंट मध्ये सर्व संतांच्या पादुका कधीच लातूरमध्ये एका ठिकाणी म्हणजे मराठवाड्यात एका ठिकाणी आलेल्या नाहीत. तर सर्व संतांच्या पादुका आपल्या लातूरच्या भूमीवर येत आहेत. कसं वाटत आहे तुम्हाला साहेब? आळंदी देहू आज लातूरमध्ये अवतरलेला आहे. सर्व संतांच्या पादुका इथं येणं याच्या एवढा भाग्याचा क्षण कोणता नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं वैकुंठ कैलास ज्याला म्हणतात ते सर्व काही आज लातूर नगरीमध्ये अवतरलेलं आपण पाहतो आहोत. तर पूर्ण वारकरी संप्रदाय मराठवाड्यातील काय आव्हान करता किंवा काय सांगू इच्छिता तुम्ही पूर्ण वारकरी संप्रदायाला? वारकरी संप्रदायाला आणि सर्व वारकऱ्यांना हेच आव्हान आहे की भगवंताची भगवी पताका हे सतत फडकत ठेवण्यासाठी, धर्मासाठी आपण जगलं पाहिजे, एवढंच एक आव्हान आहे. धन्यवाद.